पुण्यातील लष्करी क्रीडा संस्था आणि महू येथील लष्करी क्रीडा संस्थेत मुलींच्या क्रीडा तुकडीचं आणि खेलो इंडिया यूथ वसतिगृहाचं उद्घाटन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते आज करण्यात आलं। यावेळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान आणि भारतीय ॲथलेटिक महासंघाच्या उपाध्यक्ष अंजू बॉबी जॉर्ज यासह भारतीय क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। लष्करी क्रीडा संस्थेत उपयुक्त पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत। महिला क्रीडा तुकडीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांबरोबरच क्रीडा, औषधी, पूरक आहार, खेळाडू पुनर्वसन सुविधा उपलब्ध होतील। क्रीडा प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचा उपयोग हा ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना होईल, असं पांडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। महिला क्रीडा तुकडीच्या माध्यमातून लष्करी क्रीडा संस्था ऑलिम्पिकसाठी उपयुक्त आहे, असे क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करेल, असं संदीप प्रधान यांनी यावेळी सांगितलं। मुलींची क्रीडा तुकडी सुरू करण्यामागे 12 ते 16 वर्ष वयोगटातील मुलींना क्रीडा व्यासपीठ प्राप्त व्हावं आणि जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळावं हा हेतू आहे। या तुकडीच्या माध्यमातून ऑलिम्पिकसाठी आवश्यक विविध क्रीडा प्रकारांचा प्रशिक्षण दिलं जाणार आहे। मुलींच्या तुकडीत सहभागी होण्यासाठी 1124 मुलींनी सहभाग नोंदवला। त्यापैकी 35 मुलींची निवड करण्यात आली। 24 मुली पुण्यात तर 11 मुली महू इथे प्रशिक्षण घेणार आहेत।